आणि अतिशय उत्कृष्ट हे काम त्यांच्याकडे झालेलं आहे। त्यांनी आम्हाला खूप डिस्काउंट दिला, भरपूर म्हणजे खूपच। आणि आमची बेस मॉडेल होती गाडी, ती टॉप मॉडेल सारखी दिसते आता। त्यांच्याकडच्या प्राइजेस अतिशय कमी आणि रिजनेबल वाटल्या। कमेंट करेन की ह्यांच्याकडेच येऊन ते मॉडिफाय वगैरे सगळं करून दे। स्वागत आहे वे टू विटेक मराठी चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये कार एक्सेसरीज बद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आहोत सिद्धिविनायक कार एक्सेसरीज। आपल्याकडे आली होती मॉडिफिकेशन साठी आणि या गाडीला मित्रांनो आपण LXi वरून ZXi प्लस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे टॉप मॉडेल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। आणि त्यासाठी या गाडीमध्ये आपण काय काय चेंजेस केलेत, काय काय एक्सेसरीज लावलेत ते सांगण्यासाठी सिद्धिविनायक कार एक्सेसरीजचे जे मालक आहेत मिस्टर मनोज पाटील, ते आज आपल्या बरोबर आहेत। तर मनोज पाटील सर, या सर। नमस्कार। ही आपण घेऊन आलोय ब्रेझा न्यू। याच्यामध्ये आपण भरपूर मॉडिफिकेशन केलेलं आहे। ओके। आणि भरपूर आतनं बाहेरनं चेंजेस केलेले आहेत। तर आपण एक एक करून सांगू काय काय केलंय। फर्स्ट जे आहे हेडलाइट DRL याच्यामध्ये मॅट्रिक्स ची लावली आहे। ओके। त्याच्यानंतर याच्यामध्ये बल्ब सुद्धा आपण चेंजेस केलेत। पहिले बल्बचे येलो होते, तो प्रोजेक्टर LED लावले। ओके। हे कसे डोळ्याला पण समोर तकलीफ वगैरे देत नाही, HID किट असली तर ती तकलीफ देते। आणि DRL सुद्धा लावलेली आहे, DRL पण लावलेली आहे। ओके। त्याच्यानंतर जे ब्रेझा वर्ड्स आहेत अल्फाबेट्स, हे सुद्धा याच्यामध्ये लावलेत, जे लुक त्याचा खूप छान दिसेल। बरोबर। त्याच्यानंतर याच्यामध्ये फोगलाईट लावलेले आहेत। अच्छा। याच्यामध्ये फोगलाईट काही येत नाहीत बेस मॉडेलला, आणि त्याच्यावरती हलका एक क्रोमचा हे दिलाय। ओके। आणि फ्रंटला जे आहे डिफ्युजर लावलेला आहे सिल्वर विथ ब्लॅक, जे प्रॉपर ब्रेझाचा येतो। ओके। त्याच्यामुळे गाडीचा लुक, त्याच्यामुळे जे गाडीचा लुक आहे खूप छान दिसतो। ओके। हे झाला फ्रंटचा। आपण साइड मध्ये प्रोफाईलला जे आहे साइडला आपण विंडो गार्निश लावली आहे। ओके। त्याच्यानंतर हँडल क्रोम पण याच्यामध्ये लावले गेलेले आहेत। एक डोर वायझर आहे आणि सिल्वर ब्लॅक विथ रूफ रेल लावलेली आहे। ओके। लोअर गार्निश जे आहे फुल आहे, म्हणजे पूर्णपणे शेवटपर्यंत लावली आहे। आणि एक छोटे जे साइड डोर गार्ड्स पण याच्यामध्ये लावलेले। अच्छा। तर या साइड प्रोफाइल आहे गाडीचा। तर गाडीच्या मागे काय काय चेंजेस केले? बॅक मध्ये जे आहे याच्यामध्ये आपण बॅक डिफ्युजर, जसा फ्रंट डिफ्युजर आहे तसा बॅकलाही डिफ्युजर लावलेला आहे। आणि त्याच्यानंतर जे रिफ्लेक्टर लाईट टाकली आहे आणि एक डोम कॅमेरा याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे। अच्छा। आणि ती कंपनी फिटेडच आहे। हा डोम कॅमेरा आहे, तुम्ही बघू शकता, जो मुव्हेबल आहे। हा मुव्हेबल। तर हा सुद्धा लावण्यात आलेला आहे। आणि लुक दिला इंटिरियर विथ सीट कव्हर आणि डोर ट्रिम। त्याचा जे लुक आहे, जे डोर पॅडिंग आहे ती फुल लेझर मारलेली आहे। डोर पॅडिंगची फिनिशिंग क्वालिटी बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर हिच्यामध्ये जे फुल ब्लॅक येतोय, बेस मॉडेलला सिल्वर वगैरे पॅनो ब्लॅक वगैरे येत नाही, तर एक टॉप मॉडेलचा लुक देण्यासारखं काम आणि वर्किंग आम्ही याच्यात केलेलं आहे। साईडला जे पॉवर विंडोचे बटन आहेत तिथं सुद्धा आम्ही पॉवर विंडोला तो पण पॅनो ब्लॅक केलेला आहे। त्याच्यानंतर आतमध्ये जे आहे वेलकम लाईट्स लावलेली आहे आणि एक 70 मॅट सुद्धा याच्यामध्ये टाकली गेलेली आहे। आणि खालती जे फ्लोर लॅमिनेशन आहे तो सुद्धा पण आम्ही याच्यामध्ये केलेला आहे। आणि याच्यामध्ये जे आहे बेस मॉडेलची जी स्टेअरिंग आहे तिला रिमोट कंट्रोल बटन्स जे येत नाहीये, ते सुद्धा आम्ही पूर्ण बेस मॉडेलची स्टेअरिंग काढून टॉप मॉडेलची याच्यामध्ये स्टेअरिंग इन्स्टॉल केलेली आहे। ओरिजिनल आहे मारुतीची। कारण तुम्ही जे क्वालिटी आणि जे फिनिशिंग, जे लेझर वर्क केलाय डॅशबोर्डला पण जे लेझर वर्क केलाय, जसं सीटला कॉम्बिनेशन दिलं आहे तसंच फ्रंटला पण आपण फुल लेझरचाच रॅप मारलेला आहे। कोणी बोलू नाही शकत हा रॅप मारलेला आहे। त्याची फिनिशिंग आणि क्वालिटी भरपूर सुंदर आणि एकदम चांगली क्वालिटी दिलेली आहे आणि फिनिशिंग दिलेली आहे। आणि साईडला जे सिल्वर जातोय, जे टॉप मॉडेलला येतोय, पूर्ण 7 पीस जे येतात हे सुद्धा याच्यामध्ये सिल्वर केलेले आहेत। आणि जे 6 पीस आहेत, ही जी टेपची पॅनो ब्लॅक फ्रेम आहे हिला सुद्धा ही मॅट मध्ये असते, हिला पण आम्ही पॅनो ब्लॅकच केलेला आहे। त्याच्यानंतर जे म्युझिक सिस्टम आहे तो माइटवेटचा म्युझिक सिस्टम पण याच्यामध्ये लावले गेलेला आहे। अँड्रॉइड 9 इंचाचा अँड्रॉइड आहे।
गुगल मॅप वगैरे सर्व आहे. टच रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे. फुल HD आहे. मध्ये आर्मरेस्ट टाकलेला आहे. हा सुद्धा BMW आर्मरेस्ट टाकलाय. आपल्याकडे ओरिजिनल आर्मरेस्ट पण होता, पण कस्टमरची रिक्वायरमेंट ओरिजिनल आर्मरेस्टची नाही आहे. त्यांना आफ्टर मार्केटचाच हाच आर्मरेस्ट पाहिजे होता, म्हणून आपण याच्यामध्ये हाच इन्स्टॉल केलेला आहे. आपल्याकडे ओरिजिनल सुद्धा रेडी आहे. आणि जे सीट कव्हर आहेत अल्ट्रासॉफ्ट लेझर सीट कव्हरची क्वालिटी आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता मित्रांनो. एक एक जे हिला कुशनिंग वगैरे दिले आहे भरपूर, म्हणजे फुल बकेट फिटिंग आहे सीट कव्हर. मित्रांनो बेस मॉडेलला जे आहे स्टेअरिंग बटन्स वगैरे बिलकुल येत नाही आहेत. आपण हिच्यामध्ये जे स्टेअरिंग सुद्धा चेंज केली आहे, टॉप मॉडेलची टाकली. तिच्यामध्ये जे हा सिल्वर पार्ट पण हिच्यामध्ये येतो, जे आपण साईडला केला आहे तोच सेम आपण हाच कलर साईडला पण केला आहे. जे वुडन चेंज केलंय तो साईडला सुद्धा केलाय आणि स्टेअरिंगला पण कंपनी फिटेड असाच येतो. तर त्याचा लुक क्वालिटी एकदम उठून दिसते. आणि प्लस आपल्याला रिमोट कंट्रोल बटन्स पण हिच्यामध्ये मिळतात. आणि ही मारुतीची ओरिजिनल स्टेअरिंग आहे. बेस मॉडेलला जो येते ती बिना रॅप केलेलीच येते. हिच्यामध्ये फुल रॅप सुद्धा केलेली आहे. आपण चाबी सुद्धा चेंजेस केला आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट होती, आम्हाला चाबी पण अलग डिझाईन मध्ये. मित्रांनो या गाडीचे जे मालक आहेत मिस्टर सुधीर सर ते आज आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला सांगतील त्यांचा अनुभव कसा होता सिद्धविनायक कार एक्सचेंजचा. तर सुधीर सर स्वागत आहे चॅनलवर. तर एकंदरीत तुमचा कसा अनुभव होता? पहिल्यांदा म्हणजे माझा भाच्याची गाडी इर्टिगा आहे, ती या सिद्धिविनायक ऑटो ॲसेसरीज. त्यानंतर मी आता जी न्यू ब्रेझा घेतली तर त्यांचा तो युट्यूबवर म्हणजे मी ते बघितला व्हिडिओ की अतिशय हो यांचा व्हिडिओ बघितला की ते अतिशय म्हणजे चांगल्या क्वालिटीचं त्यांचं काम आहे. आणि आम्ही पहिले 5-6 दुकानामध्ये ॲसेसरीजच्या प्राइजेस काढलेल्या इतर ठिकाणी, तर त्या सर्वांपेक्षा यांच्याकडच्या प्राइजेस अतिशय कमी आणि रिजनेबल वाटल्या. त्याच्यामुळे यांच्याकडेच आम्ही हा काम करून घेतलेला आहे सर्व. आणि अतिशय उत्कृष्ट हे काम त्यांच्याकडे झालेलं आहे. जी आमची बेस मॉडेल होती गाडी ती टॉप मॉडेल सारखी दिसते आता. व्यवस्थित आहे एकदम, प्रश्नच नाही. त्याला आपले जे कस्टमर आहेत सुधीर सर ते खूप खूप आनंदित दिसत आहेत. आणि LXI मॉडेल आपण ZXI मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्यांची मुलगी सुद्धा आहे आपल्या बरोबर. तर तुम्हाला कसं वाटतंय गाडी पाहून? माझ्या जे दादाची गाडी त्यांनी एर्टिगा केलेली ना, ती बघून आम्हाला म्हणजे पहिल्याच लुक मध्ये एवढी आवडली की म्हणजे आम्ही ठरवलेलंच की ह्यांच्याकडेच जाणार. पण तरी एक काढायचं म्हणून रेट काढून बघितला, बरोबर. पण जे बघितलं ते रिझनेबल तर ह्यांचेच वाटले. त्यांनी आम्हाला खूप डिस्काउंट दिला भरपूर, म्हणजे खूपच. आणि जशी ऍडजस्ट होत नव्हती ना जी वस्तू ती पण त्यांनी ती ऍडजस्ट करून दिली आम्हाला. हा. आणि सगळ्या म्हणजे कोणती गोष्ट अशी नाही जे पाहिजे होतं मला तेवढं सगळं भेटलं, सगळं इथे अवेलेबल होते. मी तर लोकांना म्हणजे जे पण मला रिकमेंड करणार तुम्ही लोकांना करेन की ह्यांच्याकडेच येऊन ते मॉडिफाय वगैरे सगळं करून घ्या. ॲसेसरीज वगैरे लावायचे असतील तर सगळ्यांना सांगू इच्छितो की इथेच सिद्धिविनायक मध्ये येऊन तुम्ही ॲसेसरीज लावून घेऊ शकता अतिशय रिझनेबल रेट मध्ये. चला मित्रांनो, तू पाहत असाल कस्टमर आहेत या गाडीचे आणि खूप आनंदी दिसतात आपल्या गाडीला पाहून, कारण खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे सिद्धिविनायक कार एक्सचेंज म्हणून. तर तुम्हाला पण तुमची गाडी अशीच मॉडिफाईड करायची असेल तर या ठिकाणी भेट द्यायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर माझं नाव जयदीप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.